सो नेक्स्ट जो चॅप्टर आहे आपला ऍसेट अँड लायबिलिटीज. म्हणजे ऍसेट अँड लायबिलिटीज काय असतात हे इम्पॉर्टंट आहे. ही गोष्ट फार हा जो चॅप्टर आहे हा फार इम्पॉर्टंट आहे की ऍसेट कशाला म्हणायला पाहिजे आणि लायबिलिटीज कशाला म्हणायला पाहिजे. ऍसेट म्हणजे काय? ही एक अशी गोष्ट आहे जे की तुमच्या पॉकेटमध्ये पैसा वाढवतात. राईट. जे की तुमची ऍसेट आहे, जसं गोल्ड झालं, सिल्वर झालं, एखादी तुम्ही प्रॉपर्टी घेतली असेल, तुमचं घर असेल. पण हा, राहता घरात तुम्ही राहताय पण तो डेप फ्री असेल, म्हणजे त्याच्यावर जर कर्ज नसेल, तर ते तुमच्यासाठी ऍसेट आहे. अदरवाईज तुम्ही जर कर्ज काढून घर बनवलं आणि तुम्ही जर त्याच्यात राहताय तर ते तुमच्यासाठी लायबिलिटीज आहे. राईट. लायबिलिटीज इन द सेन्स की कर्ज म्हणजे अ, ज्या गोष्टी आपण घेतल्यानंतर आपल्या खिशातून पैसे जातात त्याला आपण लायबिलिटीज म्हणतो. ते समोर आपण पाहणार आहोत. सो ऍसेट समजलं. म्हणजे ऍसेट म्हणजे काय असतं की ऍसेट अशा गोष्टी आहेत आपल्या लाईफमध्ये जे की त्यांच्याकडून आपल्याला आपल्या पॉकेटमध्ये काहीतरी पैसे येतात किंवा आपले पैसे वाढतात. राईट. अँड ॲसेट पुट्स मनी इन टू युअर पॉकेट्स ऑर इन्क्रीज व्हॅल्यू ओव्हर टाइम. म्हणजे टाइम पिरियडनुसार अशा ॲसेट असतात की त्याची व्हॅल्यू वाढत जाते. जसं मी गोल्डचं एक्झाम्पल घेतलं. राईट. जसं म्युच्युअल फंडमध्ये कोणी इन्व्हेस्टमेंट केलं असेल, SIP काढली असेल, तर टाइम ड्युरेशन नंतर त्या व्हॅल्यू काय होणार आहे, ते वाढत जाणार आहे. ते कमी होणार आहेत का? नाही. आता जर तुम्ही गोल्ड घेतलं तर ते 5-10 वर्षानंतर 3 लाखाला जाऊ शकते किंवा 4 लाख तोळा होऊ शकते. तर त्याची व्हॅल्यू नेहमी वाढणारच आहे. दॅट इज कॉल्ड ॲज ॲसेट. अशा गोष्टींना आपण काय म्हणू? ॲसेट. राईट. सो याच्यामध्ये एक्झाम्पल आहे त्या ॲसेटमध्ये इन्व्हेस्टमेंट आहे. राईट. इन्व्हेस्टमेंट मी आता बोललो, जसं प्रॉपर्टीमध्ये तुम्ही घेऊन ठेवलेली आहे, शेती घेऊन ठेवलेली आहे, तर पिरियड ऑफ टाइम त्याची व्हॅल्यू वाढणारच आहे. त्याच्यानंतर म्युच्युअल फंड आहे. राईट. म्युच्युअल फंडमध्ये आपण SIP समोरच्या चॅप्टरमध्ये पाहणार आहोत. नंतर रेंटल प्रॉपर्टी आहे. म्हणजे तुम्ही एखादं घर घेतलेलं आहे आणि त्याला रेंटवर दिलेलं आहे, किंवा एक कमर्शियल प्रॉपर्टी घेतली. कमर्शियल म्हणजे काय? एक दुकान घेतलेलं आहे आणि ते तुम्ही रेंटवर चढवले, तिथून तुम्हाला काही ना काही रेंट भेटतोय महिन्याचं. म्हणजे 4-5 हजार, 10 हजार जे असेल ते, दॅट इज कॉल्ड एज ॲसेट. नंतर बिझनेस आहे. बिझनेस एक ॲसेट आहे, कारण की ते बिझनेस करून तुम्हाला काही ना काही पैसे तुमच्या पॉकेटमध्ये येत आहेत. बिझनेस कोणत्याही प्रकारचा असू शकतो. राईट. बिझनेस जसं असेल, ग्रोसरीचा, किराणाचा बिझनेस असेल तुमचा, किंवा मिल्क वगैरे प्रोडक्शन असेल, किंवा स्वतःची कंपनी असेल, दॅट इज कॉल्ड एज अ बिझनेस. नंतर स्किल दॅट जनरेट इन्कम. म्हणजे एक अशी स्किल कोणती आहे तुमच्या ह्याच्यात जे की तुमचं इन्कम जनरेट करू शकते. जसं की जसं मी आता एक्झाम्पल घेतले, युट्यूबवर तुम्ही जे स्किल शिकतायत ते तुम्ही तिथे अपलोड करू शकतात. राईट. तुमच्याकडे काही स्किल असेल, डान्स वगैरे असेल, रांगोळी काढण्याची स्किल असेल, किंवा जेवण बनवण्याची स्किल असेल, त्याचा व्हिडिओ बनवून तुम्ही युट्यूब, इंस्टाग्रामवर टाकू शकता, जेणेकरून तुम्हाला लाईक्स भेटतील, तिथून तुमचे फॉलोअर्स वाढतील, तिथून एक इन्कम तुम्ही जनरेट करू शकता. राईट. दॅट इज डिजिटल मार्केटिंग. ते आपण नंतर शिकणारच आहोत की त्याच्यामध्ये आपण कसं आपलं करिअर ग्रोथ करू शकतो, किंवा त्याच्या एक स्किल डेव्हलपमेंट करून. जसं आता तुम्ही स्टुडंट आहात. राईट. आता 10वी-12वी तुम्हाला जे एज्युकेशन दिलं जातं, जे पण मॅथ, इंग्लिश, जे पण फिजिक्स, बायोलॉजी वगैरे सब्जेक्ट असतील, पण त्याच्या व्यतिरिक्त तुम्ही काय नवीन एक स्किल डेव्हलप करू शकता, जेणेकरून तुम्हाला लाईफच्या फ्युचरमध्ये तुम्हाला ती कामी येईल. राईट. कारण की फक्त तुम्ही एज्युकेशन जी सिस्टम आहे त्याच्यावर डिपेंड राहू नाही शकत. कारण की तुम्हाला मल्टिपल सोर्स ऑफ स्किल जे आहे ते इथे जनरेट करावे लागते. तुम्हाला नवीन काहीतरी शिकावं लागेल, जेणेकरून ते तुमच्या फ्युचरसाठी कामी येतील. राईट. तर हे झालं ऍसेट. याच्यामध्ये कोणाला काही डाऊट्स आहे विचारू शकतात तुम्ही. जर काही समजलं नसेल तर ऍसेट काय आहेत ऍक्च्युली, सर तुम्ही अनम्यूट करून विचारू शकतात. काही डाऊट असेल, काही क्वेश्चन असतील तर डेफिनेटली तुम्ही विचारू शकतात. सगळ्यांना क्लिअर आहे ऍसेट हो काय सर. हो गोष्टी असतात? हो. हो सर. ओके. ओके. येस. मृणाली, काही डाऊट्स आहे? सर आपण ऍसेटला प्रॉफिट ग्रोथ म्हणू शकतो काय? प्रॉफिट नाही म्हणता येणार. ऍक्च्युली आपण त्याला ग्रोथ म्हणू शकतो. फायनान्शियल वर्ड्समध्ये आपण त्याला ॲज अ इन्कम ग्रोथ म्हणू शकतो, ज्याची व्हॅल्यू वाढते समोर. प्रॉफिट इन द सेन्स की एखादी प्रॉफिट आपण म्हणू शकतो, पण हे ॲज अ ग्रोथ. आपले आपण जे फायनान्शियल याच्यामध्ये, जसं तुम्ही एक प्रॉपर्टी घेतली असेल, राईट. सपोज आता 1,000 स्क्वेअर फीटचं तुम्ही एक जागा घेतली, तर ती ओव्हर ऑफ टाइम त्याचं काय होते की त्याची ग्रोथ होत राहते, म्हणजे पैशानंच. तर इन द सेन्स आपण प्रॉफिट पण म्हणू शकतो, कारण की तुम्ही 1 लाखाला ती जर घेतली असेल, राईट, ती जागा, आणि समोर 5 वर्षात तर ती 10 लाखाची झाली, तर तो 9 लॅक्स आहे तो तुमचा प्रॉफिटच आहे.
पण ऍज अ आपण त्याला फायनान्शियल वर्डमध्ये प्रॉफिट न म्हणता ग्रोथ म्हणू शकतो, ऍज अ फायनान्शियल ग्रोथ किंवा फायनान्शियल ऍसेट ग्रोथ. त्या गोष्टी आपण तिथे म्हणू शकतो. राईट. हे लाईक व्हॅल्यू इन्क्रीमेंट. सॉरी. लाईक व्हॅल्यू इन्क्रीमेंट ना, हा, व्हॅल्यू म्हणजे मनी, इन्क्रीजिंग. मनी व्हॅल्यू इन्क्रीमेंट. व्हॅल्यू मनीमध्ये वाढते, त्याची पैशांमध्ये वाढते, म्हणून आपण त्याला मनी व्हॅल्यू इन्क्रीमेंट पण म्हणू शकतो. येस. कोणाला अजून डाऊट आहे? येस. थँक्यू. अँड नेक्स्ट लॅबिलिटी. आता लॅबिलिटी म्हणजे काय? लॅबिलिटी टेक्स मनी आउट ऑफ युअर पॉकेट रेग्युलरली. म्हणजे ही एक अशी गोष्ट आहे जे की तुमच्या खिशातून पैसे काढते, म्हणजे दुसऱ्यांना देते. जसं आता तुमच्याकडे बाईक आहे, बाईकमध्ये पेट्रोल लागणार आहे, राईट? तर ते काय झाली तुमची लॅबिलिटी. जसं तुमच्याकडे कार आहे, कार ही लॅबिलिटी आहे, पण ऍसेट केव्हा बनेल? जेव्हा तुम्ही तिला ऍज अ रेंटलवर देतात. म्हणजे कोणाला कोणाला तरी तुम्ही ड्रायव्हिंगसाठी दिलेली आहे आणि त्याच्याकडून तुम्हाला इन्कम भेटते, तेव्हा ती तुमची ऍसेट झाली. अदरवाईज तुमच्याकडे कार असेल, बाईक असेल, ते तुमचे काय झाले? लॅबिलिटीज. जसं तुम्ही घर घेतलेलं आहे, मी ऑलरेडी सांगितलेलं आहे की घर घेतलेलं आहे पण त्याच्यावर कर्ज नसेल, तिथं तुम्ही राहताय किंवा ते रेंटलला दिलं असेल, तर ते तुमच्यासाठी ऍसेट झाली. अदरवाईज तुम्ही राहत्या घरात जर त्याच्यावर कर्ज आहे, राईट, तुम्ही ज्या राहत्या घरात आहे त्याच्यावर जर कर्ज असेल तर ते तुमच्यासाठी लायबिलिटी आहे. आता एक एक्झाम्पल देतो. तुम्ही जर नवीन बाईक किंवा कार घ्यायला गेलात, राईट, त्या शोरूमची म्हणजे एक कार घेतली, सपोज एक सुझुकी मधली एखादी मॉडेल घेतला आपण, आणि ते 10-15 लाखाचं असेल. जेव्हा तुम्ही त्या शोरूम मधून ती बाईक किंवा कार जेव्हा बाहेर आणतात, तेव्हा त्याची प्राइस कमी होते, राईट. तुम्ही जर ती एका महिन्याला विकायला गेले तर ती डेफिनेटली 2-3 लाख रुपयांना कमीच तुम्हाला विकावी लागेल. दॅट इज कॉल्ड ॲज अ लायबिलिटी. म्हणजे त्याची व्हॅल्यू काय होते? कमी होते. म्हणजे दॅट इज कॉल्ड ॲज अ, आपण त्याला म्हणतो डिक्रीजिंग ऍसेट, ऍसेट म्हणतो आपण त्याला. म्हणजे त्याची व्हॅल्यू कमी होते घेतल्यानंतर, राईट. दॅट इज कॉल्ड अ लॅबिलिटी. म्हणजे याच्यामध्ये लोन्स येतात वेगवेगळ्या प्रकारचे, जसं होम लोन असेल, पर्सनल लोन असेल, क्रेडिट कार्ड लोन असेल. याच्यामध्ये काय होते की आपल्याला पैसे पे करावे लागतात समोरच्याला. दॅट इज कॉल्ड ॲज लॅबिलिटी. अननेसेसरी लोन्स. म्हणजे आपण जर लोन्स जर चुकीच्या उपयोगासाठी घेत असो, जसं या सगळ्या गोष्टी आपण समोरच्या चॅप्टरमध्ये, येणाऱ्या चॅप्टरमध्ये कव्हर करणार आहोत. लोन्सचं टाईप मी सांगितले, जसं पर्सनल लोन असते, होम लोन असते, गोल्ड लोन आहे, क्रेडिट कार्ड लोन आहे. त्याच्यानंतर भरपूर प्रकारचे असे काही लोन्स आहेत जे की लायबिलिटीज म्हणून काम करतात. एक्सपेन्सिव्ह गॅजेट ब्रॉट ऑन EMI. जसं तुम्ही एखादं एक्सपेन्सिव्ह काही गोष्टी घेतली असेल, जसं फ्रीज असेल, टीव्ही असेल, राईट, EMI वर, क्रेडिट कार्डवर आता भरपूर ठिकाणी तुम्हाला भेटते की 10% ऑफ आहे क्रेडिट कार्डवर. मोबाईल घेतला असेल, आयफोन घेतला असेल, दॅट इज कॉल्ड ॲज अ लायबिलिटी. म्हणजे तुम्ही जो फोन घेताय तो पण तुमच्यासाठी काय लायबिलिटी आहे, कारण की त्याला तुम्हाला रिचार्ज मारावं लागते, नेट पॅक आहे, तुमच्या खिशातून ते पैसे जात आहेत, पण ते नेसेसरी आहेत. ते ॲज अ नेसेसरी ॲसेटमध्ये पण येते. पण त्याची व्हॅल्यू जी आहे ती म्हणजे जसं जसं टाइम पिरियड जात असतो तसं त्याची व्हॅल्यू कमी होत जाते. नंतर क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड आहे, राईट, दॅट इज कॉल्ड एज अ लायबिलिटी. लक्झरी एक्सपेन्सेस विदाउट इन्कम. म्हणजे तुम्ही एक लक्झरी लाईफ जगत आहात, म्हणजे विदाउट इन्कम, म्हणजे तुमच्याकडे तेवढं इन्कम नाहीये पण तुम्ही लक्झरी लाईफ जगत आहात. म्हणजे तुमचं जर 1 लाख रुपये पेमेंट आहे आणि तुमच्याकडे जर 25 लाखाची गाडी असेल आणि त्याला जर रोजचा खर्च जर 5-6 हजार रुपये पेट्रोलमध्ये लागत असेल, म्हणजे तुम्ही लक्झरी लाईफ जगत आहात. ते पण तुमच्या इन्कमच्या पलीकडे. म्हणजे तुमचं इन्कम तेवढं नाही आहे तरी तुम्ही ते लक्झरी लाईफ जगतायत, म्हणजे दॅट इज कॉल्ड एज अ लायबिलिटी, राईट. एक एक्झाम्पल देतो. सपोज तुमच्याकडे, तुम्हाला 1 लाख रुपये महिना पेमेंट आहे, तुमच्या अकाउंटला दर महिन्याला 1 लाख रुपये येत आहे, राईट. पण तुमची सेव्हिंग जी आहे ती सेव्हिंग फक्त 2 ते 3 हजार रुपये होते महिन्याची, आणि बाकीच्या सगळ्या गोष्टी तुमचं कर्जामध्ये जात आहेत, तुमच्या लक्झरीज लाईफमध्ये जात आहेत, मुलांच्या एज्युकेशनमध्ये जात आहेत. तर त्याला आपण काय म्हणतो की ती जी लाईफ आहे ती तुम्हाला समोर जाऊन ऍज अ फायनान्शियल क्रायसिसमध्ये नेऊ शकते, कारण की तुमच्याकडे ते मनी मॅनेजमेंट नाही. म्हणून समोर आपण 50-30-20 रूल पाहणार आहोत. हा फायनान्शियल रूल आहे, 80-20 रूल आहे. आणि अजून एक रूल आहे जे की मी तुम्हाला शिकवेल. त्याच्यानुसार तुम्ही किती टक्के तुम्ही सेव्हिंग करायला पाहिजे, किती पर्सेंटेजमध्ये तुम्ही तुमचं लायबिलिटीज करायला पाहिजे, आणि किती पर्सेंटमध्ये तुम्ही
तुमचे नीड आणि वॉन्ट्स त्याच्यावर खर्च करायला पाहिजे. हे सगळ्या गोष्टी आपण समोर क्लिअर करणार आहोत. राईट. सो लायबिलिटीमध्ये कोणाला क्वेश्चन आहे की लायबिलिटी काय असते काय नाही? ऍसेट आणि लायबिलिटीज मधला फरक समजला? हो सर. राईट. आता तुमचे पॅरेंट्स असतील तर तुम्ही विचारू शकता की म्हणजे तुमचे बाबा असतील तर त्यांना विचारू शकतात की आपल्या घरावर कर्ज आहे का, तुमच्यावर क्रेडिट कार्डचं कोणतं कर्ज आहेत का, पर्सनल लोनचं काही कर्ज आहेत का, हे तुम्ही विचारू शकता. आणि त्याच्यानुसार त्यांना सांगू शकतात की ही आपली लायबिलिटी आहे. तर ही लायबिलिटी जेव्हा लवकर कमी होईल, जेवढा लवकर लवकर कमी होईल तेवढं आपलं फायनान्शियल इन्व्हेस्टमेंट जे आहे ते वाढत जाईल. राईट. तर या गोष्टी आपल्याला नोट डाऊन करायच्या आहेत की लायबिलिटी कशाला म्हणतात आणि ऍसेट कशाला म्हणतात. आणि नेहमी आपण ऍसेट म्हणजे रिच पीपल जे असतात त्यांची हॅबिट काय असते, ते फक्त ऍसेट जमा करतात. आणि आपलं मिडल क्लास आणि पुअर माइंडसेट काय असतो, ते फक्त लायबिलिटी जमा करत असतो. त्याच्यामुळे आपण काय म्हणतो की गरीब लोक गरीब होत चाललेले आणि श्रीमंत लोक श्रीमंत होत चाललेले. आपला हा डायलॉग नेहमी असतो. राईट. तुम्ही ऐकला असेल. तर हा कशासाठी असतो? कारण की ते लोक जे आहेत ते ऍसेट जमा करतात आणि आपण काय करतो, लायबिलिटी जमा करतो. डिफरन्स तोच आहे. राईट. सो क्लिअर आहे सगळ्यांना? येस. सो नेक्स्ट सर आहे. व्हॉट अबाउट येस एज्युकेशन लोन? येस. एज्युकेशन लोन नेसेसरी मध्ये येईल की अननेसेसरी मध्ये? एज्युकेशन लोन जे आहेत, गुड डेप आणि बॅड डेप असे दोन प्रकारचे कन्सेप्ट असतात. राईट. गुड डेप म्हणजे होम लोन येते आणि एज्युकेशन लोन असं इज गुड डेप. पण बॅड डेप मध्ये पर्सनल लोन किंवा तुम्ही घराच्या म्हणजे तुम्हाला जर फर्निचर वगैरे करायचं असेल त्याच्यासाठी जर लोन करत असाल, दॅट इज कॉल्ड बॅड लोन. जर लग्नासाठी कार्यक्रमासाठी जर तुम्ही लोन उचलत असाल, दॅट इज कॉल्ड एज बॅड लोन. हा, एखादी प्रॉपर्टी खरेदी करण्यासाठी तुम्ही जर लोन काढत असाल, दॅट इज कॉल्ड एज अ गुड लोन. गुड डेप आपण गुड लोन त्याला ते म्हणू शकतो. म्हणजे ऍसेट खरेदी करण्यासाठी तुम्ही जर काही लोन वगैरे काढत असाल, दॅट इज कॉल्ड एज गुड लोन. पण ऍक्च्युली त्या ऍसेट मधून तुम्हाला काहीतरी भेटायला पण पाहिजे. अदरवाईज काय होतं की सपोज 20 लाखाची मला प्रॉपर्टी घ्यायची आहे, त्याच्यासाठी मी पर्सनल लोन काढलं. राईट. पण ओव्हर द पिरियड ती ऍसेट वाढेल, पण ऍसेट वाढण्याचा जो रेशो आहे तो 7 to 8% आहे. पण सध्या आता 10 to 11% झालेला आहे या वर्षी जर पाहिलं तर. कारण की ज्या प्रॉपर्टीज रेट जे आहे ते झपाट्याने सध्या वाढत आहे. पण त्याचंही मॅनेजमेंट आहे की आपण लोन मॅनेजमेंट किंवा डेट मॅनेजमेंट कशा प्रकारे करायला पाहिजे, किती प्रमाणात आपण लोन घ्यायला पाहिजे आपल्या सॅलरीनुसार, जेणेकरून आपल्याला ते फायनान्शियल बर्डन येणार नाही. राईट. एज्युकेशन ऑल्सो इज गुड लोन. पण ते त्याचं मॅनेजमेंटही आपल्याला करायला पाहिजे की सपोज 10 वर्षाचं जर लोन घेतलं असेल तर ते 5 वर्षात मी कसं फेडू शकतो. राईट. विथ मनी मॅनेजमेंट कन्सेप्ट, जेणेकरून आपली वेल्थ क्रिएशनला अडथळा येणार नाही. राईट. आपल्यावर जर होम लोन पण असेल, जर 20-25 वर्षाचं असेल तर 20-25 वर्ष तुम्ही ते भरत राहणार आहेत का? नाही, ते चुकीचं आहे. कारण की मिडल क्लास माइंडसेट काय असतो की आहे 20 वर्ष पण आपण घेऊन टाकू. पण त्याच्या जर तुम्ही ते कॅल्क्युलेशन जर केलं तर आपला पैसा ट्रिपलनी तिथे म्हणजे ट्रिपल इन्व्हेस्टमेंट नाही म्हणता येणार, ट्रिपल पैसा आपला तिथे वेच जातो. ते समोर मी तुम्हाला सांगेल. कॅल्क्युलेशन पूर्ण मी घेणारच आहे समोरच्या सेशनमध्ये. येस. कोणाला अजून काही क्वेश्चन आहेत? येस. निशांत, काही क्वेश्चन्स वगैरे आहेत? ओके. नाही सर. ओके ओके ऑल क्लिअर. ओके. काही क्वेश्चन असेल तर विचारा. सो नेक्स्ट आहे ऍसेट. एक एक्झाम्पल घेतलेलं आहे, बाईंग अ लॅपटॉप टू लर्न स्किल अँड अर्न मनी ऑनलाईन, दॅट इज कॉल्ड एज अ ऍसेट. म्हणजे तुम्ही लॅपटॉप जर विकत घेतला पण त्याचा उपयोग तुमच्या एज्युकेशनसाठी होत असेल, तुम्ही काहीतरी त्याच्यातून शिकत असाल, तर दॅट इज कॉल्ड एज अ ऍसेट. लॅबिलिटीज काय? बाईंग अन एक्सपेन्सिव्ह फोन ओनली टू शो ऑफ. म्हणजे माझ्या मित्रांनी आयफोन घेतला म्हणून मला आयफोन घ्यायचा आहे, दॅट इज कॉल्ड एज अ लायबिलिटी. भरपूर लोक EMI वर मोबाईल घेतात. आता जर आयफोन जर पाहिलं तर 1 लाख 1.5 लाखापर्यंत येतो. आणि तुम्ही जर तो क्रेडिट कार्डच्या EMI वर घेतला तर दॅट इज कॉल्ड एज अ लायबिलिटी. पण आपल्याला ते पण विचार करायला पाहिजे की नक्की आपण त्याच्यासाठी म्हणजे आपल्याला ते उपयोगात आहे का, ती गोष्ट आपण खरंच आपल्या किती उपयोगात आहे ते आपण विचार करूनच त्या गोष्टी घ्यायला पाहिजे. अदरवाईज ते काय होईल, वेस्ट ऑफ मनी होईल. राईट. रिच पीपल बाय ऍसेट फर्स्ट
अँड पुअर फायनान्शियल हॅबिट्स फोकस ओनली ऑन लायबिलिटी. जसं मी पहिले म्हटलेलं आहे तुम्हाला की रिच पीपल जे आहेत ते ॲसेट बाय करतात आणि पुअर फायनान्शियल हॅबिट्स जे असतात म्हणजे मिडल क्लास लोकांचे किंवा मिडल माइंडसेट अँड पुअर माइंडसेट लोकांचे ते लायबिलिटीज बाय करतात. तर आपल्याला ही रिच माइंडसेट ठेवायचं आहे. आपल्याला ही फक्त ॲसेटवर कॉन्सन्ट्रेशन करायचं आहे. राईट? क्लिअर आहे सगळ्यांना ॲसेट लायबिलिटीज? ओके. देन हो नेक्स्ट आहे, सर. येस, नेक्स्ट आहे ऍक्टिव्ह इन्कम अँड पॅसिव्ह इन्कम. हा एक इम्पॉर्टंट टॉपिक आहे की तुम्हाला ऍक्टिव्ह इन्कम काय आणि पॅसिव्ह इन्कम काय हे समजायला पाहिजे. राईट? तर पहिले आपण पाहू की ऍक्टिव्ह इन्कम काय असते. सो ऍक्टिव्ह इन्कम जे आहे, जे आपल्याला काही काम केल्यानंतर भेटते, म्हणजे ज्याच्यासाठी आपण ऍक्टिव्हली काम करतो. जसे आपले आई वडील असतील ते जॉबला जात असतील किंवा कोणाचा बिझनेस असेल, त्याच्यानंतर त्यांना मंथली काहीतरी सॅलरी भेटते काम केल्यानंतर, दॅट इज कॉल्ड ॲज अ ऍक्टिव्ह इन्कम. राईट? मनी अर्न बाय वर्किंग ऍक्टिव्हली, म्हणजे तिथे तुम्हाला काहीतरी काम करावं लागते. जसं बिझनेस असेल किंवा दुकान तरी टाकलं असेल तुम्ही तर तुम्हाला तिथं काम करावं लागते. राईट? दॅट इज कॉल्ड ॲज अ ऍक्टिव्ह इन्कम. हे सिम्पल वर्डमध्ये सांगितलं गेलं की जिथे तुम्हाला ऍक्टिव्हली काम करावं लागते. जसं कोणी शेतात काम करत असेल, कोणी दुकानात काम करत असेल, कोणाचा बिझनेस असेल, राईट, कोणी जॉबला जात असेल ज्याला तिथून सॅलरी भेटते. तर तिथे एक्झाम्पल दिलेलं आहे. सॅलरी आहे, ट्युशन टीचिंग आहे, फ्रीलान्सिंग आहे, पार्ट टाइम जॉब्स आहे. दॅट इज अ कॉल ॲज अ ऍक्टिव्ह इन्कम. तर याच्यामध्ये एक म्हणजे डिसएडव्हान्टेज काय आहे ऍक्टिव्ह इन्कम मध्ये, जर तुम्ही काम करणे जर स्टॉप केलं तर तुमचं इन्कम पण स्टॉप होईल. राईट? जर कोणाचा जॉब असेल, त्याचा जॉब जर सुटला तर त्याचं इन्कम बंद होऊन जाईल. जर कोणी बिझनेस असेल, बिझनेस जर बंद पडला तर त्याचं इन्कम बंद होऊन जाईल. राईट? जे दिवसाला कामाला जातात, जर तो त्या दिवशी कामाला गेला नाही तर त्याचं इन्कम बंद होऊन जाईल त्या दिवसाचं. राईट? दॅट इज कॉल्ड ॲज अ ऍक्टिव्ह इन्कम. त्याच्यासाठी आपल्याला ऍक्टिव्हली काम करावं लागतं. येस, याचं ऍक्टिव्ह इन्कम क्लिअर आहे? राईट? हो ओके. सर. ओके, नेक्स्ट आहे पॅसिव्ह इन्कम. पॅसिव्ह इन्कम ही अशी गोष्ट आहे जिथं आपल्याला ऍक्टिव्हली काम करावं लागत नाही. जसं की मी ऑलरेडी आपण ऍसेट आणि लायबिलिटी मध्ये पाहिलं की तुम्ही एक घर घेतलेलं आहे आणि ते घर किंवा एखादी जागा तुम्ही रेंटवर दिलेली आहे. राईट? रेंटवर दिल्यानंतर काय होते, तुम्हाला तिथं काम करावं लागत आहे का? नाही. तिथं तुम्हाला काम करावं लागत नाही. तिथं तुम्हाला त्याचा रेंट भेटतो, जो की मंथली रेंट असतो, जो दॅट इज कॉल्ड ॲज अ पॅसिव्ह इन्कम. राईट? तुम्ही एखाद्या ठिकाणी बँकेत पैसे ठेवलेले आहेत, सपोज 10 लाख रुपये ठेवलेले आहेत तुमच्या बँकेमध्ये आणि तुम्हाला त्याच्यावर एक 6 ते 7% वर्षाचा इंटरेस्ट भेटतोय. राईट? त्या वर्षाचा इंटरेस्ट भेटतोय, तिथे तुम्हाला काम करावं लागतंय का? तिथं तुम्हाला काम करावं लागत नाही, जेणेकरून तुम्हाला तिथं पॅसिव्ह इन्कम भेटते. दॅट इज कॉल्ड ॲज अ पॅसिव्ह इन्कम. इन्कम दॅट कंटिन्यू इव्हन वेन यू आर नॉट ऍक्टिव्हली वर्किंग डेली. म्हणजे तुम्हाला तिथं डेली काम करावं लागत आहे का? नाही करावं लागत आहे. तिथून तुम्हाला बाय डिफॉल्ट पैसे तुमच्या खिशात येत आहे. दॅट इज कॉल्ड ॲज अ पॅसिव्ह इन्कम. आणि आपल्या लाईफमध्ये पॅसिव्ह इन्कम जनरेट करणं हे आजच्या लाईफमध्ये फार इम्पॉर्टंट आहे. दिस इज अ इम्पॉर्टंट थिंग टू गेट द पॅसिव्ह इन्कम इन द फॉर्म ऑफ तुम्ही रेंटल घेऊ शकतात किंवा कुठे इन्व्हेस्टमेंट केले असेल किंवा ऑनलाईन तुम्ही कोर्सेस बनवून ठेवलेले असतील आणि ते ऑनलाईन कोर्सेस तुम्ही विकतायत किंवा डिव्हिडंड इन्कम आहे. जसं मी आज बँकेचं एक्झाम्पल घेतलं की तुम्ही कुठेतरी पैसे ठेवलेले आहेत बँकेमध्ये 9%, 10%, त्याच्यानुसार तुम्हाला वर्षाला काही ना काही पैसे काही ना काही रिटर्न भेटत आहे. राईट? डोंट नीड टू ऍक्टिव्हली वर्क फॉर पॅसिव्ह इन्कम, म्हणजे तुम्हाला तिथे ऍक्टिव्हली काम करावं लागत नाही. ते तुम्ही कुठेतरी इन्व्हेस्ट करून ठेवलेले आहे. जसं गोल्ड असेल, राईट, आपण ऍसेटमध्ये पाहिलं गोल्ड खरेदी करून ठेवलेलं आहे, पण ते पिरियड ऑफ टाइम वाढत जाते. जेव्हा तुम्ही त्याला मोडतात किंवा तुम्ही जर एखादी अडचण आली तर तुम्ही ते मोडल्यानंतर तुम्हाला ते पैसे भेटतात. पण दॅट इज नॉट अ पॅसिव्ह इन्कम. जस्ट एक्झाम्पल मी दिले की तुम्ही इन्व्हेस्टमेंट कुठे कुठे करू शकता त्याचं एक्झाम्पल दिलेलं आहे. युट्यूब व्हिडिओज आहे. राईट? युट्यूबवर तुम्ही एक व्हिडिओ बनवून काढलेला आहे. जसं तुमचा इंटरेस्ट असेल, तुम्हाला जर जेवण बनवायचा इंटरेस्ट असेल, रांगोळी काढण्याचा इंटरेस्ट असेल, पेंटिंग काढण्याचा इंटरेस्ट असेल किंवा रील्स वगैरे बनवण्याचा इंटरेस्ट असेल किंवा तुम्हाला एखादा
स्किल आहे ते तुम्हाला लोकांना दाखवायचे की ती स्किल ते यूज करून तुम्ही कसं तुमचं फ्युचरमध्ये एक नवीन इन्कम सोर्स जनरेट करू शकता. तर ते तुम्ही युट्यूबवर पेस्ट करू शकता, जेणेकरून लोक तुम्हाला लाईक्स करतील, सबस्क्राईब करतील. सबस्क्रिप्शन झाल्यानंतर 10 मिलियन व्ह्यूज झाल्यानंतर तुम्हाला एक इन्कम तिथे बाय डिफॉल्ट चालू होते. तुम्हाला काय फक्त काय करायचं आहे, फक्त एक व्हिडिओ काढायचा आहे, तुम्हाला ते पोस्ट करायचं आहे. राईट. रेंटल ऑलरेडी मी बोललेलं आहे की एखादी प्रॉपर्टी असेल तुमची, शेत असेल, शेत जर तुम्ही दुसऱ्याला दिलं असेल करायला, त्याच्यानुसार तुम्हाला मंथली काही ना काही वर्षाचे तुम्हाला भेटतायत. इन्व्हेस्टमेंट असेल, कुठेतरी तुम्ही इन्व्हेस्टमेंट केलं असेल, तो इन्व्हेस्टमेंट होत आहे. ऑनलाईन कोर्सेस आहे, डिव्हिडंड इन्कम आहे. राईट. दॅट इज कॉल्ड एज अ पॅसिव्ह इन्कम. तर जेव्हा ऍक्टिव्ह इन्कम तुम्ही चालू कराल, तेव्हा डेफिनेटली तुम्हाला पॅसिव्ह इन्कम बद्दल पण विचार करायचा आहे. राईट. फक्त ऍक्टिव्ह इन्कमनी तुम्ही तुमच्या लाईफमध्ये फायनान्शियल फ्रीडम अचीव करू शकत नाही. ठीक आहे. ही जी लाईन मी बोलतोय ते तुमच्या कुठेतरी लिहून काढा किंवा तुमच्या माइंडमध्ये ठेवा. ऍक्टिव्ह इन्कमने तुम्ही फायनान्शियल फ्रीडम अचीव करू शकत नाही. तुम्हाला पॅसिव्ह इन्कम सोर्स जनरेट करावे लागतील. जर तुम्हाला ॲज अ फायनान्शियल फ्रीडम व्हायचं असेल तुमच्या लाईफमध्ये किंवा फायनान्शियल स्ट्रॉंग व्हायचं असेल, तर तुम्हाला पॅसिव्ह इन्कम गरजेचं आहे. राईट. ते मे बी स्टॉक मार्केट थ्रू असू शकते, ट्रेडिंग थ्रू असू शकते. राईट. एखादी प्रॉपर्टी तुम्ही रेंटलवर दिली असेल त्याच्या थ्रू असू शकते. येस, क्लिअर आहे सगळ्यांना? हो येस. सर. येस. आता तुम्ही सांगू शकता की तुमच्याकडे पॅसिव्ह इन्कम सोर्स आहे तुमच्या पॅरेंट्स जवळ किंवा फॅमिलीमध्ये, जसं तुम्हाला रेंट वगैरे काही दिलेलं असेल. ओके. ओके, नो प्रॉब्लेम. पण त्याच्यावर विचार करा. राईट. कारण की जेव्हा तुम्ही रिच पीपलची हॅबिट लावता, तेव्हा नक्की तुम्हाला तुम्हाला तुमच्या लाईफमध्ये ते चेंजेस दिसून येतील. असं समजू नका की मी लहान आहे, मी फक्त आता 10वी 12वीत आहे, तर मी माझ्या लाईफमध्ये आता मी का विचार करू, जेव्हा जॉबला लागेल तेव्हा मी विचार करेल. तर ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ते रॉंग बिलीफ आहे, हे डोक्यातून काढून टाका. राईट. पैसे कमवण्यासाठी एजची गरज नसते. राईट. ही गोष्ट तुमच्या माइंडमध्ये ठेवा. पैसे तुम्ही कोणत्याही एजमध्ये कमवू शकता. जेव्हा तुम्हाला पैशाचे नॉलेज येते तेव्हा तुम्ही पैसे कमवू शकता. कारण की भरपूर पॅरेंट्स ला मी पाहिलेलं आहे बोलताना की आता तुझं वय नाहीये कमवायचं. दॅट इज रॉंग. राईट. कारण की हे मी माझ्या आईवडिलांकडून पण ऐकलेलं आहे. पण पैसे कमवण्यासाठी एज लिमिट नसते. तुम्ही कोणत्याही वयात ते चालू करू शकता. राईट. भलेही ते महिन्याचे 10 रुपये का होईना, 50 रुपये का होईना किंवा 100 रुपये का होईना. राईट. या गोष्टी लक्षात ठेवा. ओके. हा. पण असं नका करू की मग मी एज्युकेशनच सोडून देतोय किंवा शाळेतच जात नाहीये. असं नका करू, कारण एज्युकेशन ही तेवढे इम्पॉर्टंट आहे जेवढं आपल्या लाईफमध्ये फायनान्शियल नॉलेज घेणं इम्पॉर्टंट आहे. राईट. ओके. ऍक्टिव्ह इन्कम पॅसिव्ह इन्कम क्लिअर आहे? येस. ओके. राईट. सो आता इम्पॉर्टन्स ऑफ फायनान्शियल एज्युकेशन. आता आपल्या लाईफमध्ये फायनान्शियल एज्युकेशन घेणं का इम्पॉर्टंट आहे? कारण की जेव्हा तुम्ही कॉलेजमधून जेव्हा पीजी वगैरे करतात किंवा कॉलेजला गेल्यानंतर कोणी इंजिनिअरिंग करेल, कोणी डॉक्टर, कोणी सायन्समध्ये ऍडमिशन घेते किंवा पासआउट होतात आणि तुम्हाला एक चांगली नोकरी लागते. राईट. नोकरी लागल्यानंतर काय होते की ज्याच्याकडे घर नसेल तो काय करतो की मला पहिले तर चांगलं घर पाहिजे. ज्याच्याकडे गाडी नसेल तर तो काय म्हणतो, नाही माझ्याकडे आता 2 व्हीलर पाहिजे किंवा 4 व्हीलर पाहिजे. राईट. पण त्याला जर फायनान्शियल नॉलेज असेल किंवा त्याला जर फायनान्शियल एज्युकेशन असेल, तर तो काय करेल, प्रॉपरली फायनान्शियल जे आहे म्हणजे फायनान्शियल एज्युकेशन जर त्याच्याकडे असेल, तर तो त्याचा जो आलेला जो पैसा आहे, म्हणजे त्याला जे मंथली सपोज एखाद्याला 1 लाख रुपये महिना येतोय, 1 लाख महिन्याची जॉब लागली, तर तो काय करेल, फायनान्शियल बजेटिंग करेल, त्याचं मनी मॅनेजमेंट करेल की मला किती पैसे सेव्हिंग करायचे आहे, किती मला नीड वॉन्ट्समध्ये खर्च करायचे आहे, मी माझं जे स्वप्न आहे ते कसं प्रकारे अचीव करू शकतो, माझं रिटायरमेंट प्लॅनिंग कसं करू शकतो. एक गोष्ट लक्षात ठेवा, जेव्हा तुम्ही कमवायला लागसाल तेव्हा त्या स्टेजपासून तुम्हाला रिटायरमेंट प्लॅनिंग करणं फार गरजेचं आहे. राईट. त्याच्यानंतरच तुम्ही तुमचं अर्ली रिटायरमेंट जे आहे ते तुमच्या लाईफमध्ये अचीव करू शकता. रिटायरमेंट म्हणजे काय? रिटायरमेंट म्हणजे आपण जे आता पॅसिव्ह इन्कम पाहिलेलं आहे, ते पॅसिव्ह इन्कम तुम्हाला कामी येणार आहे तुमच्या रिटायरमेंटमध्ये.
राईट. तुम्ही जर ऍट द एज ऑफ 24 जॉबला लागले, तुम्हाला जर ऍज अ 24 तुमचं एज असेल, तर जर तुम्ही तेव्हा जॉबला लागले तर तुम्हाला डिसाईड करायचं आहे की तुम्हाला किती वर्ष काम करायचं. तुम्हाला 10 वर्ष काम करायचंय, 15 वर्ष काम करायचंय. तर ते मनी मॅनेजमेंट करून तुम्हाला समजायचं आहे की तुम्हाला रिटायरमेंट नंतर येणाऱ्या 15-20 वर्षानंतर मी जर रिटायर झाले तर मला किती पैसा लागणार आहे जेणेकरून माझं मंथली खर्च निघेल. राईट. तो कन्सेप्ट आपण समोरच्या पार्टमध्ये कव्हर करणार आहे, जेणेकरून तुम्हाला एक नॉलेज येईल की पर्टिक्युलरली की मी या वर्षात रिटायरमेंट होणार आहे आणि एवढा कॉर्पस जो आहे, एवढा मनी मला लागणार आहे जेणेकरून मी माझं समोरचं आयुष्य चांगल्या प्रकारे जगू शकतो. राईट. त्या गोष्टी मी समोर क्लिअर करणार आहेत. राईट. सो